विरामानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी कोकणातून। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटनाचा हंगाम अंतिम टप्प्यात आलाय। जिल्ह्यातील सर्वच किनाऱ्यावर त्यामुळे पर्यटकांची प्रचंड गर्दी आहे। किनारे पर्यटकांनी फुलून गेलेले आहेत। या पर्यटकांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकर यांनी। पाहूया। उन्हाळ्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत। ते सध्या तळ कोकणाला पसंती देताना दिसत आहेत। मी मालवण येथील दांडी किनारी आहे आणि ते दांडी किनारी पाहिलं तर सध्या पर्यटकांनी हे पूर्णतः फुललेलं पाहायला मिळतंय। संपूर्ण जी किनारपट्टी आहे ती देश विदेशातील पर्यटकांच्या गर्दीने फुललेली पाहायला मिळते। इथे बघितलं तर सध्या हे जे पर्यटक आहेत ते येथील सागरी जलक्रीडांचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत। स्कुबा असेल, पॅरासेलिंग असेल, बनाना राईड असेल, हे जे याचा आनंद सध्या पर्यटक घेताना पाहायला मिळत आहेत। आपल्या समेत काही पर्यटक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। मला सांग, तू कुठून आलास? खूप वर्षापासून स्वप्न होतं इकडे यायचं, तर आज ते झालंय। काय काय एन्जॉय केली? मी स्कुबा ड्रायव्हिंग केली, ते बनाना हे केलंय। मालवण किल्ल्याला आता तिकडे जायचंय। फर्स्ट हेच होतं, आता तिकडे जायचंय। नेक्स्ट किती दिवसाचा प्लॅन आहे? आमचा 3 दिवसाचा प्लॅन। मजा केली, एन्जॉय मजा केली, खूप कोकण आवडलं? खूप आवडलं कोकण। सुरेश कोलगेकर, जय महाराष्ट्र, मालवण, सिंधुदुर्ग।